शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा नकळे जयांचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटेल ज्याचे आगमन ठाईन पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटे जगन निवास येची विषयी सुते इतिहास शौनकादिका प्रती सांगितला किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमांसी रत सदा चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत परी शिव भजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परमचतुर गुणवती पती प्रती पुसे कांती कापट्य रीती टाकोनिया म्हणे शिवव्रते आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वये करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पये मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेय होतो सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सवे पळत प्रदक्षिणा करी आणि का आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षण तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परीश्वानाचे दुष्ट गुण नाना दोषाचरे कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मजला गुण मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू मांस पिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदक्षिणा तीन करुणी शिखरी बैसलीस तू श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मारित शिवसदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुद्वती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा यावरी तो राम म्हणे एके मृगनेत्रे इभग मने सिंधुदेशीचा नृप इंदुवदने होईल पुढली ये जन्मी मी तू जया नावे राजकन्या होसी मज लागी राजसे वरिसी तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी होईस सत्य गुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज वारिसी सत्य जाण चौथे जन्मी गांधार राव होईन तू मागध कन्या होऊन वरिसी मज पाचवे जन्मी अवंती राज दाशार कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांडेराज होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करुण शत्रुदंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन जन्मोजन्मी शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना शरण रिघेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे सूत म्हणे शौनकादिका प्रती तितुकेही जन्म घेऊन तो भूपती ब्रह्मवेत्ता होऊन यांती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहिण सूत्रामा वेदशास्त्रासी सीमा न कळे ज्याचे वर्णावया ऐकुनी शिवगुण कीर्तन सद्गदन होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती धीक त्यांचे जिणे धीक कर्म धीक विद्या धीक धर्म तो वाचोनी काय धम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी रामचंद्रसेन राज्य करी न्याय नीती करुणिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रत्न नृपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखारायाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविका आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्र भक्त आणि सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस पिताज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो राव चंद्रसेन मित्र मणिभद्र आणि सुजाण तेने एक मणी दिदला आणून चंड किरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामीकर बावन कस सर्व व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्याकरिता त्या मण्यांचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोकावर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहूत
समरांगणी जय अद्भुत न ये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र. आयुरारोग्य ऐश्वर्य पार चढत चालिले नृपाचे. भूपतो सर्वगुणी वरिष्ठ शिव भजनी गंगेचा लोट. की विवेक भावरत्नाचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ. की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ कूपची काय संबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मणी मागो पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविती. बहुतांशी असह्य झाले अवनीचे भुभुज एकवटले. अपार दळ घेऊन आले वेढले नगर रायांचे. इंदिरावर कमलदल नयन त्यांचे कंठी कौस्तुभ जाण. की मृडानीवर मौळी रोहिणी रमण प्रकाश घनमणी तैसा. तो मणी आभासी दे त्वरित म्हणून नृपानी पाठविले दूत. मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूंचे संग्रहण तेचे अनर्थासी कारण. ज्या कारणे जे भूषण तेचे विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अति प्रीतीपूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण तेचे होय. बोले राव चंद्रसेन मणी जरी द्यावा याला गुण तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दीन रक्षण जगदुद्धार वज्रपंजर भक्तासी त्यासी शरण जाऊय अवसरी. जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांतक हिम नगकुमारी प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव स्मरून. महायंत्रांचे नगरावरून मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून. करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परी चिंतारहित भूपती प्रेमळ. देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळवण. त्यात एक गोपगृहिणी पतीहीन कुमार कडी ये घेऊन पातली. 6 वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ. निरखून या वाडवेळ गोपगृहिणी आली घरा. कुमार कडे खालता उतरवण आपण करी गृहींचे कारण. शेजारी उध्व शत्रुन सदन बाळ जाऊनी बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून. दिव्येश्वर प्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने. कोणी दुजे नाही तेथ लघुपाषाण आणून त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूपदीप नैवेद्यपूर्ण तेनेची करून करीतसे. आर्द्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे. परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मुक्तिकाच उधळी. मृत्तिकाच घेऊन करकमळी पुष्पाजवळी समर्पित. एवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्रा करी भोजन. बहुवेळा हाक फोडून पाचारिताने दी प्रत्युत्तर. म्हणून बाहेर येवनी पाहे तव शून्यग्रही बैसला आहे. म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना जड करी. परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर. त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरकुनी या जुगारिली. चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुनी ओढत. बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारिली. आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून. दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरुण तृण शेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव दयाळू मारवण अद्भुत नवलपै केले. तृणगृह होते जे झरझर झाले रत्नखचित शिवमंदिर. हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजत. चंद्रप्रभेहुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडोनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करुनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण. षोडशोपचारे पूजा समर्पून पुष्पांजली वाहत असे. शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तनरंगी नाचत. शिव म्हणे मागत्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य. म्हणे मातेसी दर्शना आणि तो येथ. म्हणून गेला आपले गृहात. तव ते देखील रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी. पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन. सर्वालंकारे करून शोभायमान पहुडली. तीस बाळके जागे करून
म्हणे चाल घे शिवदर्शन, तवती पाहे चौकडे विलोकुन, अद्भुत करणी शिवाची हृदय धरुणी दृढ बाळ, शिवालया आली तत्काळ. म्हणे धन्य तू शिवदयाळ, धन्य बाळ भक्त हा. गोपदार दारा गेली राजगृहा धावून, चंद्रसेन सांगे वर्तमान, राव वेगी आला प्रीती करुण, धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी, राव आश्चर्य करुणी पाहे नयनी. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया, दिगंतरी गाजली हाक बहुत, बाळकासी पावला उमानाथ, अवंती नगरा येती धावत, जे जन पार पहावया. चंद्रसेन रायाप्रती नृपवनीचे सांगोनी पाठविती, धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते, आम्ही टाकून द्वेष दुर्वासना, तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना, तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे एकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन, सकळ रायास भेटून आला मिरवत घेऊन. आवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना, सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जयिनी नामती याचे, राजे सकळ कर जोडून, शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण, त्या बालकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न, तै तृणकुटी होय सुवर्ण सदन, शत्रू ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे, गृहींच्या दासी सिद्धी होऊन, न मागता पुरविती इच्छिले पूर्ण, अंगणी वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती, मुका होईल पंडित पांगुळा पवनापुढे धावत, जन्मांधरत्ने पारखित मूळ अत्यंत होय वक्ता, रंक भणंगा भाग्य परम, तोची होईल सार्वभौम, न करिता सायास दुर्गम, चिंतामणी येत ये हाता, त्रिभुवन भरी कीर्ती होय, राजे समग्र वंदिती पाय, जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडती, अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश, सकळ कळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा, तुझसी गोवाहन प्रसन्न झाला, गोविक्र प्रतिपाळी स्नेहाळा, धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत, सर्व राजे आश्चर्य करीत, तो तेथे प्रकटला हनुमंत, वायुसुत अंजनी प्रिय जो, जो राघव चरणारविंद भ्रमर, भूगर्भ रत्न मानस संतापहर, व्रत्रारी शत्रुजनक नगर दहन मदन दमन जो, द्रोणा चळ उत्पादन उर्मिला जीवन प्राण रक्षण, ध्वजस्तंभी वैसोन पाळी तृतीयनंदन पृथ्वीचा, ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती, राघव प्रियकर बाळा प्रति हृदय धरोणी उपदेशी, शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र, न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे, हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत, चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा मलक हस्तकी, त्यांचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार, सकळ राव करती जय जयकार, पुष्पे सुरवर वर्षती, यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद, श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद, तुझे आठवे पिढीस नंद, जन्मेल गोपराज कोपुळी, त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन, शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पालक गोविंद, श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती, मागे झाल्या पुढेही होती, जेवी जपमाळेचे मणी परतोनी येती, अवतार स्थिती तैसीच, की संवत्सर मास तिथी वार, त्याची परतती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर, श्रीकरा सत्य जाणपा, ऐसे हरी कुळ भूषण, बोलून पावला तेथेचे अंतर्धान, सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य, सभाग्यपण श्रीकरांचे, ज्याचा श्रीगुरु हनुमंत, त्यासी काय न्यून पदार्थ, श्रीकर चंद्रसेन नृपनाथ, बोळवित सर्व भूपाते, वस्त्रे भूषणे देऊनी, बोळविले पावले स्वस्थानी, मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी, श्रीकर चंद्रसेन आचरती, शिवरात्री उत्साह करीती, याचकांचे आर्त पुरविती, शिवलीलामृत श्रवण करीती, आती अंती शिवपदा प्रती पावले. हा अध्याय करिता पठण, संतती संपत्ती आयुष्य वर्धन, शिवार्चनी रत ज्यांचे मन, विघ्ने भीती तयासी, शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी, देखोनी विकासती सज्जन कमलिनी, जीव शिव चक्रवाके दोन्ही, ऐक्या येती प्रीतीने, निंदक दुर्जन अभक्त, ते अंधारी लपती दिवा भीत, शिवनिंदकासी वैकुंठनाथ, महानरकात नेऊ निघाली, विष्णू निंदक जे अपवित्र, त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र, एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाच करी, ब्रह्मानंदा यतिवर्या, श्रीभक्त कैलासा चल निवासिया, श्रीधर वरदा मुडानी प्रिया, तुझी लीला वदवितू, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड, चतुर्थाध्याय गोड हा, श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.